सलामीची जोडी मैदानात प्रवेश करते. काल बघितलं आपण समीरने खूप चांगली कामगिरी, अष्टपैलू कामगिरी केली होती आणि अगदी युवा आर्यन गोवारी यांनी सुद्धा खूप चांगली बॅटिंग केली होती. खास करून पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. 4 ओव्हरची मॅच असणार आहे, 4 षटकांचा सामना असणार आहे आणि पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असणार आहे. शशिकांत देवळीकर यांच्याकडनं सुवर्ण संधी. पहिल्या चेंडूवर जर षटकार लागवला तर 500 रुपये आणि चौकार लागवला तर. आणि पहा, सगळ्यांना संधी आहे. बॅटरला संधी आहे, गोलंदाजाला संधी आहे, क्षेत्ररक्षकाला संधी आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी उमेशने खूप चांगली गोलंदाजी केली, खूप प्रभावित केलेलं आहे. आणि उदय जय यांनी सुद्धा खूप गोलंदाजी केली. आणि पायगाव संघामधून सुद्धा आपण पाहतोय प्रज्वल ठाकूर, त्याचबरोबर समीर, त्याचबरोबर संघाचा कॅप्टन नितीन यांनी सुद्धा खूप चांगलं प्रभावित केलेलं आहे, खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर समीर आणि नॉन स्टॅकर यांना आपण पाहतोय आर्यन. पंच इशारा करताय सामना सुरू झाल्याचा आणि पहिले षटक आणि 15 मिनिटाची वेळ आहे 3 षटके पूर्ण करण्यासाठी. उमेश पहिला चेंडू उंची दिला, अनपेक्षित बॉल झाला, अनपेक्षित उसळला आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंच करतायत. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा केला जातोय. तर अशा प्रकारचा एखादा बॉन्सर तुम्ही षटकामध्ये हाताळू शकता. मात्र दुसऱ्यांदा असा प्रयत्न झाला तर मात्र कदाचित पंच तुम्हाला वेगळी शिक्षा देऊ शकतात. उमेश मार्गस्थ होईल पुन्हा एकदा आणि पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. आय थिंक रिव्ह्यू घेतलेला आहे, बघूया आपण. फिल्डिंग साईडने रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसरे पंच पाहणी करतील, कारण 1 फॉर दी ओव्हरचा इशारा दिला होता आणि दुसरा चेंडू होता. टीव्ही पंच पाहतील. इट्स अ नो बॉल, सेकंड बॉन्सर. कारण एक बॉन्सर तुम्ही फेकू शकता, एक धाव मिळणार आणि ह्या चेंडूवर असणार आहे फ्रीट. अनिलजी चव्हाण आपलं हार्दिक स्वागत आहे. राजेशजी देवलेकर आपलं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत. आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे, आपलं हार्दिक स्वागत आहे. याला फटका खेळलेला आहे. स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर जाणारा हा चौकार. अनिलजी चव्हाण वेलकम. राजेशजी देवळेकर आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. एक पायगाव गावातील उद्योजपती. पाच धावा होत आहेत. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. 4 षटकांची मॅच असणार आहे. उमेश फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आणि सोपा सुंदर जेल. समीर याची खेळी सबुस्त्र. ज्या विकेटची खरं तर आवश्यकता होती ती विकेट उमेशने प्राप्त करून दिलेली आहे. कारण समीरने आतापर्यंत पाहतो धावांची लयलूट केली होती, पण या मॅचमध्ये मात्र समीरला त्याने एक चौकार लगावला. त्यानंतर एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, समीरची खेळी संपुष्टात आलेली आहे. समीर बाद झालेला आहे. महत्वपूर्ण विकेट्स प्राप्त झालेले आहे. यस, अशोकजी पवार आर्मी रिटायर आमच्यामध्ये उपस्थित आहेत आणि खरं तर हा आमचा सगळ्यांचा सन्मान आहे.
कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. अशोकजी पवार, खरं तर तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत आणि आम्ही निश्चित झोप काढतोय. सीमेचं रक्षण तुम्ही करतात म्हणून आम्ही निश्चित झोप काढतोय. आपलं तर खरं तर मनापासून हार्दिक स्वागत. हुकचा फटका, चेंडू हवेत आहे, झेल होईल का बघायचा आहे, मात्र झेल झालेला नाही. चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. असं नक्कीच खूप चांगली धुनी या ठिकाणी सन्माननीय बाळ्या मामा यांनी धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून कित्येक समाज उपयोगी कामं तडीला नेली आणि पार पाडली. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, खाली राहतोय. जी अपेक्षा केली होती जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू होता. इट्स अ डॉट बॉल. कमबॅक करताना पाहतोय उमेशला. या षटकामध्ये आतापर्यंत धावा आलेल्या आहेत, 9 धावा आलेल्या आहेत. एक फलंदाज बाद करण्यात यश आलेलं आहे उमेशला. उमेश राईट आर्म, पुन्हा फटका खेळला, याला चेंडू हवेत आहे, मात्र चेंडू जाईल पुन्हा एकदा डीप थर्ड मॅन सीमारेषा पलीकडे. 4 धावा. सुमित शेठ म्हात्रे साहेब, खरं तर मान्यवर कक्षामध्ये मला असं वाटतं सुमित कुमार अँड कंपनीचा संघ जो आहे ना गोंदवलीचा, त्या संघामध्ये खरं त्यांनी खेळायला हरकत नाही आहे. सुमित शेठ म्हात्रे साहेबांनी, कारण ज्या अंदाजाने त्यांनी बॅटिंग केली, खरं तर सुमित कुमार अँड कंपनी गोंदवली संघामध्ये त्यांचा समावेश खरं म्हणजे व्हायलाच हवा. 13 धावा पहिल्या षटकामध्ये. एक चांगली सुरुवात. एक फलंदाज जरी बाद झालेला असला तरी मात्र 13 धावा एक चांगली धावसंख्या. आता मात्र जय तांगडी ज्याने मागच्या मॅचमध्ये निर्धाव षटक हाताळलं. कृपया विनंती आहे, आपण पडद्याच्या आतमध्ये जे बसलेले प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, आपण थोडंसं बाहेर बसायचं आहे. आपलं खूप सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे. काराई देवी स्टँड. जय, याला फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे, झेल होईल का बघायचं आहे, आणि एक चांगला झेल, लॉंग ऑनला एक चांगला झेल, आणि हरियाणाची खेळी संपुष्टात. कनुज पाटील जातो खेळण्यासाठी. सन्नापर राकेश पाटील. राकेश पाटीलचं नाव घेतलं की पायगाव एक्सप्रेस म्हणून ज्याचं नाव घेतलं त्याने राकेश पाटीलचा मुलगा कशा प्रकारे कामगिरी करतोय. राकेश पाटील 40+ मध्ये जबरदस्त कामगिरी करतोय पायगाव संघातून. आता कनुज पाटील कशा प्रकारे बॅटिंग करतोय ते बघायचं आहे, कारण आवश्यकता आहे, कारण 2 फलंदाज लवकर बाद झालेले आहेत. सलामीची वेळी तंबूत परतलेली आहे. यस, संजय तांगडे यांच्याकडनं मेजवानी. जर खारडी संघ चॅम्पियन ठरला तर संजय तांगडे यांच्याकडनं मोठी मेजवानी. जय तांगडी राईट आर्म, याला फटका खेळलेला आहे, स्ट्रेट टू मिड ऑन. ओव्हर थ्रो होतोय. ओव्हर थ्रोच्या रूपाने दुसरी एक धाव मिळते. 2 धाव मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 15.
सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. आपण पाहतात श्री कान्हई माता चषक 2026. पुन्हा एकदा उपस्थित सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. 09 श्री प्रतिष्ठान तसेच श्री कान्हई स्पोर्ट्स व शिवर मराठा पाय यांच्या वतीने जय. हिला पुन्हा फटका खेळलेला झेल होणार नाही कारण क्षेत्ररक्षक या ठिकाणी नव्हता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता. फटका बराच वेळ हवेत होता. मात्र एक धाव मिळेल. धावसंख्या झाली 16. जयने या षटकात सुद्धा एक चांगली गोलंदाजी म्हणता येईल कारण 3 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 3 धावा दिलेल्या आहेत आणि एक महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा प्राप्त केलेली आहे. आणि या स्पर्धेमधलं एकमात्र मेडन षटक जयने हाताळलेलं आहे. ते शेवटचं षटक. शेवटचं षटक तुम्ही मेडन हाताळता ही सोपी गोष्ट नाही आहे. स्लॉग ओव्हरचं षटक. जय राईट आर्म. याला पुन्हा अतिशय वेगवान चेंडू होता. डॉट बॉल. याला फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका आणि झेल सुटतोय. जीवनदान मिळतंय. ऑनलाईन जोडले जात आहेत खतर मास्टर 40+ संघाचे सर्वाई उत्कृष्ट क्रिकेटर धनंजय यांना गवळी या ठिकाणी ऑनलाईन जोडले जातात. त्यांनी खरं तर या आयोजनाला खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांना खरं तर यायचं होतं परंतु पोहोचू शकणार नाही. त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. आडव्या बॅटने खेळायचं होतं. चांगला चेंडू. काय गोलंदाजी हाताळतो या षटकामध्ये जय. फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. कन्सिस्टन्सी बघायला मिळाले. सातत्य. हा चौथा सामना जय खेळतोय ना आतापर्यंत. पाहतोय आपण की कुठल्याही फलंदाजाला पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं नाही मोठा फटका खेळण्याचं जयने. पाहतोय आपण 6.5 मिनिटांमध्ये 2 षटके पूर्ण झालेले आहेत. जर बघितली पहिल्या षटकात खूप चांगल्या धावा आल्या होत्या. बघितलं आपण 13 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये फक्त 4 धावा म्हणजे 17 धावा झाल्या. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. दोन्ही बॅटर आपण पाहतोय खेळपट्टीवर. आता मात्र तेजस आणि कनुज दोघांकडे खरं तर क्षमता आहे. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. पंचांनी सुद्धा थोडंसं वॉर्न करायचं आहे वेळेसंदर्भात. नो मीडिया कॉन्फरन्स यानंतर. तेजस डावखुरा बॅटर आहे. खरं तर संघासाठी काय करतोय बघूया आपण. पंचांनी 2 मिनिटं सामना थांबायचा आहे. नागलेगावचे उद्योगपती पिंट्याजी परेड यांचं आगमन झालेलं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. याला पुन्हा मात्र बॅट आणि बॉलचा चांगल्या प्रकारे संपर्क होत नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 19 धावा झालेल्या आहेत. 19. हिमेश चांगणीने खूप प्रभावित केलेले. आतापर्यंत पाहतोय की हिमेश चांगणीने सुद्धा कुठल्याही फलंदाजाला पूर्णपणे स्वातंत्र्य दिलेलं नाही मोठा फटका खेळण्याचं. याला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. इट्स अ वाईड यॉर्कर. अप्रतिम गोलंदाजी करतोय हिमेश.
अनिल अंकलेश स्पोर्ट्स संघातील युवा गोलंदाजाने खूप प्रभावित केलेलं आहे. हिमेश याला मात्र फटका चेंडू हवेत आहे आणि ह्याच बरोबर तेजस याची खेळी संपुष्टात. क्रिकेटशी ज्यांचं खरं तर अतूट नातं आहे पिंट्याजी परेड यांचं, नागलेगावचे सुप्रसिद्ध उद्योगपती, तसंच क्रिकेटशी यांची खूप जवळीक आहे पिंट्याजी परेड यांचं आगमन झालेलं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. श्री कान्हाई माता चषक 2026 मध्ये 09 शिव प्रतिष्ठान त्याचबरोबर श्री कान्हाई स्पोर्ट्स ब व शिव मराठा पाये यांच्या वतीने आपलं मनापासून हार्दिक स्वागत. शरदजी धुमाल आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. याला मात्र स्विच खेळण्याचा प्रयत्न होता पहिल्या चेंडूवर. नितीनचा कॅप्टनने आता पण चांगली कामगिरी केली, मात्र ह्या मॅच मध्ये कुठेतरी संघर्ष करताना दिसत आहेत. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली सुरुवात बघायला मिळाली, पण त्यानंतर मात्र पाहतोय आपण खूप चांगली गोलंदाजी. फुल टॉस त्याचाही फायदा उचलता आलेला नव्हता, कारण डाव्या एष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू होता. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक अवंतर धाव मिळते आणि एखाद्या धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 20. हिमेश खूप चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एक चांगला चेंडू हाताळतोय. प्लॅन ए चा वापर, प्लॅन बी चा वापर, कुठल्याच याच्यामध्ये यश मिळत नाहीये. आणि काय गोलंदाजी आहे षटकापर्यंत. षटकातील शेवटचा चेंडू आहे. आतापर्यंत या षटकामध्ये धावा फक्त आणि फक्त 3 दिलेले आहेत. पुन्हा डॉट बॉल. काय गोलंदाजी. पहिल्या षटकात खूप चांगल्या धावा आहेत, मात्र 2 षटकामध्ये जर बघितलं पूर्णपणे बांधून ठेवलेलं आहे, जखडून ठेवलेलं आहे. धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 20. क्या बात आहे. 10 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण झालेली आहेत. 10 मिनिटात 3 षटके पूर्ण झालेली आहेत. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा इतक्या लवकर षटकं पूर्ण होत नाही. IPL मध्ये सुद्धा इतक्या लवकर षटकं पूर्ण होत नाहीत. IPL मध्ये सुद्धा 12 मिनिटं लागतात षटके पूर्ण व्हायला, 3 षटके पूर्ण व्हायला. कारण याचं कारण असं आहे की तब्बल 8 डॉट बॉल खेळलेले आहेत, म्हणजे 18 मधले 8 डॉट बॉल. आता मात्र अंतिम षटक उदय. गोलंदाजांनी कामगिरी जबरदस्त केलेली आहे आणि खास करून फलंदाजी कामगिरी विसरून चालणार नाही. खास करून आदित्य इज ऑन फायर. आदित्यने जबरदस्त बॅटिंग केली होती. उदय पुन्हा एकदा अपील केलं जात आहे, परंतु बॅट आणि बॅटवर आदळल्यानंतर चेंडू पायावर आदळला होता. पंचांचं बारकाईने लक्ष होतं. 1 धाव मिळते. एकेरी धावसंख्येला खार्डी संघाला काही फरक पडणार नाहीये. 6 चेंडूमध्ये 6 धावा जरी गेल्या फारसा फरक पडणार नाही, कारण धावसंख्या जी झालेली आहे ती फक्त 21. फक्त 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किमान 10 ते 12 धावा जर पटकावल्या तर 30 पेक्षा जास्त आकडा गेला तर कदाचित गोलंदाजांसाठी काय ती शिल्लक राहील पायगाव संघाकडे. उदय तांगडी याला फटका खेळलेला आहे. अप्रतिम झेल डीप मिड विकेटला.
संघाच्या कॅप्टनने खूप निराशा केलेली आहे. स्वयंस्फोट पायगाव संघाचा कॅप्टन, कारण तब्बल 4 चेंडू खेळला आणि 4 चेंडूमध्ये कुठल्या प्रकारे धाव त्याला जमवता आलेली नाहीये. हा जो झेल घेतला त्या झेलसाठी वैभव वैती यांच्याकडनं हिमेश तांगडीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेलं आहे रुपेश आहे खरं तर. उदय राईट आर्म. यावेळेला मात्र बाद करण्याचा प्रयत्न केला जातो. धाव पूर्ण होते. एकेरी धाव मिळते. धाव संख्या झाली 22. मागच्या मॅचची पुनरावृत्ती बघायला मिळते, कारण मागच्या मॅचमध्ये सुद्धा आय थिंक 21 धावांचं लक्ष होतं. 20 धावांचं लक्ष होतं, कारण शेवटचं षटक मैदानावर हाताळलं होतं जय नाही. कनिजला सुद्धा फारसा प्रभाव दाखवता आलेला नाही. पुण्याचा फटका खेळला, चेंडू सरळ जाईल आणि गॅप मधून जाईल. 4 धावांसाठी चौकार. सव्वीस धावा झाल्या. 26. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. उदय पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे, मात्र झेल घेण्याचा प्रयत्न जो केलेला आहे ना, तो विरुद्ध दिशेने प्रयत्न केलेला आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि 3री धावी पूर्ण होईल. $29. 29 धावा. आणि जर शेवटच्या चेंडूवर एखादा मोठा फटका जर लगावला गेला तर आय थिंक 34-35 पर्यंतचं लक्ष एक समाधानकारक धावसंख्या म्हणता येईल. इट्स अ डॉट बॉल. 29 धावा झाल्यात. 30 धावांचं लक्ष. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल, पण तत्पूर्वी आम्ही मात्र वळणार आहोत ते म्हणजे स्वागत आणि सन्मानाकडे. खरं तर आपला बहुमूल्य वेळ या ठिकाणी दिला. खरं त्यांचं शेड्यूल खूप बिझी असतं. सुमित सेठ म्हात्रे साहेबांचं शेड्यूल खरं तर बिझी असतं, पण तरीसुद्धा त्यांनी आपला बहुमूल्य वेळ दिला आणि या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले. त्याबद्दल या स्पर्धेचे आयोजक एवन जोडी तसेच विद्यमान उपसरपंच प्रशांतजी म्हात्रे आपण सुद्धा त्यांनी थांबायचं आहे. आपल्या उपस्थित त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. शाल त्याचबरोबर एक जाता पंढरीला, कारण विठ्ठल रखमाईची एक पवित्र मूर्ती देऊन त्यात सन्मानित करण्यात येईल. त्यानंतर आम्ही प्रशांतजी म्हात्रे यांचं सुद्धा, प्रशांतजी म्हात्रे आपण आपल्या शुभ असते अखंड हिंदुस्थानचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांची एक फोटो फ्रेम देऊन त्यांना आपण सन्मानित करूया. सन्मान्य सुमेश सेठ म्हात्रे साहेबांना. साहेब, खरं तर आपण आपला बहुमूल्य वेळ दिलात, या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपला आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय.
थँक्यू. या ठिकाणी आपण डॉक्टर गवळी सरांचा देखील स्वागत आणि सन्मान करतो. मी एवन जोडीला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते डॉक्टर गवळी सरांचा देखील स्वागत आणि सन्मान करायचा. खऱ्या अर्थानं मागील 2 दिवसामध्ये खूप चांगलं समालोचन आपण डॉक्टर गवळी सरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकलं आणि या सरांना देखील या स्पर्धेच्या वतीनं आपण सन्मानित करतो. मी एवन जोडीला विनंती करतोय की डॉक्टर गवळी सरांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. जबरदस्त खूप चांगलं समालोचन मागील 2 दिवसामध्ये सरांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळालं. आमचे मार्गदर्शक गुरुवर्य सन्माननीय डॉक्टर गवळी सरांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उब देणारी शॉल, आदर प्रेम स्नेह वाढवणारं पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन डॉक्टर गवळी सरांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातोय. ओके सर करतो कॉल तुम्हाला. तर राकेशजी पाटील यांना विनंती करतो, लेजंड क्रिकेटपटू आहेत पायगाव गावातील, त्यांना विनंती करतोय सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. 30 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये. सलामीला जर पाहिलं तर उमेश आणि आदित्य आपल्याला पाहायला मिळाला आणि आदित्यची विकेट ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. पॉइंटला फिल्डर होते आणि कमालीचा झेल पाहायला मिळाला. समीर पाटील या स्पर्धेमध्ये जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे आणि फायनलच्या मॅचमध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आणि ते उमेशला बाद केलंय. 4 षटकांचा सामना आहे, 30 धावांचं टार्गेट आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला जर पाहिलं तर स्वयंभू पायगाव संघ आणि एका बाजूला जर पाहिलं तर अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅचमध्ये 30 धावांचं टार्गेट, पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली, फलंदाज उमेशला बाद केलं. नवीन फलंदाज मोनिश तांगडी मैदानावरती दाखल झालेला आहे. परंतु समीरचं कौतुक करावं लागेल. पॉवर प्लेचं षटक आणि पहिल्या षटकामध्ये इथे जर पाहिलं तर त्याच्या माध्यमातून विकेट आपल्याला पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पिंट्या परेड यांचं देखील आगमन झालेलं आहे आणि आज त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि याच व्यासपीठावरती पिंट्या परेड यांचा वाढदिवस देखील साजरा केला जाणार आहे. गोलंदाज हो, यावेळेस खेळण्याचा प्रयत्न शपल क्रॉस झाले होते परंतु वेगवान चेंडू होता. समीर याच्या माध्यमातून चांगला चेंडू पाहायला मिळालाय. 30 जरी धावा असल्या तरी या धावा आम्ही डिपेंड करू शकतो हा आत्मविश्वास स्वयंभू पायगाव संघाकडे आहे आणि समीर पाटील पहिल्या षटकामध्ये प्रभावित करतोय, इम्प्रेस करतोय. आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत आणि ते जर पाहिलं ना तर विकेट देखील प्राप्त केलेली आहे गोलंदाज समीरने. हो, यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न परंतु चांगला चेंडू पाहायला मिळतोय. काय जबरदस्त गोलंदाजी समीर करतायत. फायनलचा सामना आहे, 30 धावांचा टार्गेट, परंतु पहिल्या षटकामध्ये फलंदाजांची भंबेरी उडवली आहे. अत्यंत घातक, अत्यंत दाहक गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी राजेशाही थाटामध्ये या षटकामध्ये समीर पाटील गोलंदाजी करतोय. जबरदस्त कामगिरी. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार, सलग 3 चेंडूवरती 3 चौकार ठोकले. तर मनीष मुकादम आणि तुषार पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि अंकलेश प्रतिष्ठान खाडी टीमला. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती हो, यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला फिल्डर आहे. आणखीन एक विकेट. वा समीर वा, जबरदस्त कामगिरी. समीर यांचं सेलिब्रेशन देखील आपल्याला पाहायला मिळतं आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये समीर कालच्या दिवसामध्ये देखील रंगात आले होते आणि फायनलच्या मॅच मध्ये देखील रंगात आलेत. आणखीन एक विकेट, फलंदाज बाद. थँक्यू. काय गोलंदाजी केलेली आहे. षटक क्रमांक पहिला सुरू आहे. पॉवर प्लेचं षटक. आतापर्यंत एक देखील धाव बनवता आलेली नाही आहे अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघाला आणि 2 धक्के दिलेत समीर पाटीलनं. जबरदस्त गोलंदाजी केली. सुरुवातीला जर पाहिलं तर उमेश यांना बाद केलं आणि तदनंतर मोनिश देखील बाद झालेत. नवीन फलंदाज समीर तांगडी मैदानावरती दाखल झाले. 30 धावांचं टार्गेट आहे परंतु या 30 धावा अगदी जर पाहिलं तर भरपूर काही कठीण होऊन बनतील की काय असंच वाटायला लागलंय. कारण पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत एक देखील धाव आलेली नाही आहे. या षटकामध्ये समीर यांचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त गोलंदाजी करतायत समीर. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. नवीन फलंदाज समीर तांगडी नव्यानेच मैदानावरती दाखल झालाय. स्ट्रायकिंग एंड वरती तो असेल, दबाव असेल फलंदाजांवरती. 2 विकेट बाद झालेत
ओव्हर द विकेट. हो, यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न फिल्डर आहे त्या ठिकाणी बंटी प्रयत्न करतोय, परंतु अगदी त्याच्या आवाक्या बाहेर बॉल होता आणि ते धावाची संधी आहे आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. तिसरीचा प्रयत्न केलाय त्या ठिकाणी, परंतु 3 धावा इथे पूर्ण केल्या जातील. खरं तर जिथे विकेट होती ना तिथे 3 धावा मिळाल्या. बंटी धावले होते, प्रयत्न जरूर केला, परंतु कॅच पकडू शकलेले नाही आहेत आणि इथे 3 धावा कंप्लीट केल्या जातील. संघाची धावसंख्या दाफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 3 या आकड्यावरती. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर नितीन मुकादम, समीर पाटील यांच्या नेतृत्वाखाली कालच्या दिवसामध्ये स्वयंभू पायगाव संघाने जबरदस्त कामगिरी केली, परंतु या मॅच मध्ये देखील 30 धावा जरी असल्या ना तरी या धावांवरती आम्ही संघर्ष करू शकतो, आम्ही फाईट करू शकतो, हा आत्मविश्वास पहिल्या षटकामध्ये स्वयंभू पायगाव संघाच्या गोलंदाजांनी दाखवलाय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. हो, स्विचिटचा फटका, सुरेख फटका आदित्य यांच्या बॅट मधून. आणखीन एक स्विचिटचा फटका या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषा पार, आलाय चौकार. थँक्यू. काय जबरदस्त स्विच हिटचा फटका आदित्य यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं आदित्यनं आजच्या दिवसामध्ये जबरदस्त बॅटिंग केली आणि स्विच हिटच्या फटक्याने सातत्याने चौकार षटकारांची आतिषबाजी देखील त्यांच्या बॅट मधून आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि फायनलच्या मॅच मध्ये देखील समीर पाटीलच्या विरोधात हा स्विच हिटचा फटका ठोकला. अर्थातच चौकार फलंदाज आदित्य यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. आदित्यने सलग 2 चेंडूवरती 2 चौकार 2 षटकार ठोकले, तर मोहन वाघे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. येणारे 18 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये समीर पाटीलनं 7 धावा खर्च केल्या, 2 महत्वाची विकेट घेतल्या, परंतु येणाऱ्या षटकांमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल स्वयंभू पायगाव संघाला. एका बाजूला जर पाहिलं तर जितू शेट गवळी यांचा संघ स्वयंभू पायगाव संघ पाहायला मिळतोय आणि एका बाजूला अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी विकी शेट मात्र यांचा संघ देखील मैदानावरती तुम्ही पाहताय. 2 बलाढ्य संघामध्ये फायनलचा सामना या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती प्रज्वल ठाकूर आणि स्ट्रायकिंग एंडला जर पाहिला तर समीर तांगडी आपल्याला पाहायला मिळाला. समीर याने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत बॅटिंग केलेली नाही आहे, परंतु फायनलच्या मॅचसाठी तो बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय आणि खऱ्या अर्थाने इथून जर पाहिलं तर जबाबदारीनं त्याला बॅटिंग करावी लागेल, कारण प्रमुख फलंदाज बाद झालेत आणि इथून भागीदारी करावी लागेल या मॅच मध्ये. गोलंदाज प्रज्वल ठाकूर, राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एला समीर तांगडी. आतापर्यंत समीरच्या बॅट मधून 3 धावा या मॅच मध्ये. हो, फुलटा चेंडू, आता फक्त चेंडूला दिशा दिली फ्लाइंग स्लिप मध्ये. त्या ठिकाणी बंटी आहेत, चांगली फिल्डिंग बंटी यांच्या माध्यमातून फक्त इथे 1 धाव मिळेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 8 या आकड्यावरती. पहिल्या षटकाची काय जबरदस्त सुरुवात राहिली, समीर पाटीलने इम्प्रेस केलं, परंतु आदित्य यांच्या बॅट मधून आलेला चौकार या मॅच मध्ये भरपूर काही सांगून गेला. आदित्य भरपूर काही सांगून गेला या मॅच मध्ये की आमच्यासाठी देखील हा सामना भरपूर महत्वाचा आहे, आम्ही देखील लढणार, संघर्ष करणार आणि तो संघर्ष या 2 संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 17 चेंडू 22 धावांची आवश्यकता. क्रीडा रसिकांचं देखील कौतुक करावं लागेल, डोक्यावरती घेतले या क्रीडा स्पर्धेला त्या सर्व क्रीडा रसिकांचं देखील हार्दिक स्वागत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. स्विचिटचा फटका केल्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता, इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय प्रज्वल यांच्या माध्यमातून. चांगला चेंडू आलाय. क्रीडा रसिकाचा देखील नाम उल्लेख करावा लागेल. अगदी पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापासून क्रीडा रसिक या स्पर्धेसाठी दाखल झाले. प्रेक्षक मायबाप प्रत्येक स्पर्धेसाठी केंद्रबिंदू असतात आणि प्रेक्षकांशिवाय कोणतीच क्रीडा स्पर्धा पूर्ण होत नसते, त्यामुळे प्रेक्षक मायबापांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये करावं लागेल. येणारे 16 चेंडू 22 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती प्रज्वल ठाकूर षटक क्रमांक 2 आकलतोय. आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत, फक्त 1च धाव या षटकामध्ये त्यांनी खर्च केली आहे. ओव्हर द विकेट. स्विचिटचा फटका खोला टाकलाय त्रिफलाचीच्या स्वरूपात. यू मिस आय विल डेफिनेटली यष्टा उद्ध्वस्त आणि प्रज्वल ठाकूरचं सेलिब्रेशन पहा. मोठी विकेट आदित्यला बाद केलाय. ज्या आदित्यच्या बॅट मधून या स्पर्धेमध्ये धाव आलेत तोच फलंदाज महत्वाच्या मॅच मध्ये, फायनलच्या मॅच मध्ये बाद झालेला आहे. फलंदाज बाद. थँक्यू. A1 जोडीचं देखील कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त आयोजन नियोजन. प्रमोद देवलीकर
प्रणय रायकर चर्चेमध्ये राहिलेत खऱ्या अर्थानं. एवन जोडीनं विचार केला स्पर्धा भरवायची आहे आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. आणि कानाई स्पोर्ट बी संघाने देखील खूप चांगलं सहकार्य केलं आणि प्रशांतजी म्हात्रे उपसरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन अर्थातच एवन जोडी प्रेझेंट श्री कानाई माता चषक 2026चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती प्रज्वल ठाकूर, स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज उदय मैदानावरती दाखल झालाय. प्रज्वलचं कौतुक करावं लागेल, विकेट घेतली आहे, दबाव टाकलाय फलंदाजांवरती. हो यावेळेस स्लॅश केलाय, पॉइंटला फिल्डर आहे परंतु त्याला बेदून बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल का? हो गेलाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी उदय यांच्या बॅटमधून आलाय चौकार. थँक्यू. काय जबरदस्त स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला तर सर्कलला भेदणारा हा फटका आलाय फलंदाज उदय यांच्या बॅटमधून. अगदी सुईमधून धागा ओवावा ना अगदी तसाच काही चेंडू या गॅपमधून काढलाय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 12 धावा. धाव फलकावरती येणारे 14 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 18 धावा. विद्यमान उपसरपंच प्रशांतजी म्हात्रे साहेबांना विनंती करतोय सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आपलं हार्दिक स्वागत आहे. एवन जोडीच्या वतीनं आपल्याला इन्व्हाइट केले गेलंय या स्पर्धेच्या माध्यमातून आणि प्रशांतजी म्हात्रे साहेबांचा देखील उल्लेख करावा लागेल. खूप चांगलं कार्य या स्पर्धेमध्ये त्यांचं राहिलंय आणि एवन जोडी आपल्याला सातत्यानं जर पाहिलं तर इन्व्हाइट करते या स्पर्धेमध्ये. येणारे 14 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. उदय यांच्या बॅटमधून आलेला चौकार या मॅचमध्ये अनिल अंकुश प्रतिष्ठान खार्डी संघाला घेऊन आलाय असंच म्हणावं लागेल. कारण पहिल्या षटकामध्ये समीर याने जर पाहिलं तर फक्त 7 धावा खर्च केल्या परंतु या षटकामध्ये आतापर्यंत 5 धावा प्रज्वलनं देखील खर्च केल्यात. चला लगेच सामन्याला सुरुवात करा, जास्तीचा वेळ खर्च करू नका. पंचाने देखील विनंती आहे. 9 मिनिटांचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे आणि इथून जर पाहिलं तर स्पीडअप करा स्वयंभू पायगाव संघ. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती हो इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने लॉंग ऑनला समीर पाटील फिल्डिंग चांगली करत असताना इथे मिस्टेक केली आहे आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. खरं तर हा दबाव आहे फायनलच्या मॅचचा, हा दबाव आहे पाठीराख्यांचा, हा दबाव आहे खऱ्या अर्थात ज्या समीर पाटीलनं कालच्या दिवसामध्ये जबरदस्त शतरक्षण केलंय, ज्या समीर पाटीलनं संपूर्ण स्पर्धेमध्ये कमालीची कामगिरी केली आहे त्या समीरच्या माध्यमातून मिस्टेक झाली आहे या मॅचमध्ये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे आणखीन 4 धावा आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 16 धावा धावफलकावरती. दबाव टाकलाय प्रज्वल ठाकूर वरती, दबाव टाकलाय खेळाडूवरती, दबाव टाकलाय फिल्डर्स वरती. जबरदस्त बॅटिंग करतायत उदय या मॅच मध्ये. हो इथे फक्त चेंडूला दिशा दिली, डिफेन्सिव्ह रित्या चेंडूला केवळ ढकललंय आणि एका धावेसाठी परावर्तित केलंय. काय सेन्सिबल क्रिकेट, परिपक्वतेचं क्रिकेट, बुद्धिमत्तेचं क्रिकेट उदय तांगडी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले परंतु इथे स्ट्राईक रोटेट केली, सिंगल घेतली आणि धावफलकावरती धावा जर पाहिलं ना तर जाऊन पोहोचलेले आहेत त्या एकंदरीत 17 धावा धावफलकावरती. येणारे 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. आपल्या व्यासपीठावरती युवा व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं नागले विभागामध्ये खूप चांगलं कार्य राहिलंय. पिंट्याजी परेड आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि खऱ्या अर्थानं त्यांचाच वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या देखील खूप साऱ्या शुभेच्छा आणि याच व्यासपीठावरती त्याचा वाढदिवस देखील साजरा केला जाणार आहे. एवन जोडीच्या वतीनं जबरदस्त कार्य या स्पर्धेमध्ये. एवन जोडीचं कौतुक करावं लागेल. खरं तर प्रत्येक व्यक्तिमत्वांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून एवन जोडीने केलाय आणि खऱ्या अर्थानं यशस्वी क्रीडा स्पर्धा, निखळ आनंद, निखळ मनोरंजन देणारी ही क्रीडा स्पर्धा ठरलेली आहे. त्यामध्ये तिल मात्र शंका नाही आहे. जबरदस्त क्रीडा स्पर्धा. येणारे 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता. निर्णायक षटक आहे. या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील, दबाव टाकावा लागेल. स्वयंभू पायगाव संघाला कमबॅक करायचं असेल ना तर या षटकामध्ये दबाव टाकावा लागेल फलंदाजी करणाऱ्या टीमला. अर्थातच अनिल अंकुश प्रतिष्ठान खाडी संघावरती दबाव निर्माण करावा लागेल. त्यासाठी विकेट घ्याव्या लागतील. धावा बनवण्यासाठी फलंदाजांना संघर्ष करायला भाग पडावं लागेल. हो यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. रायझिंग डिलिव्हरी होती, खेळण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता गोलंदाज कनुज यांच्या माध्यमातून आणि इथे चेंडू आलेला आहे डॉट. युवा गोलंदाज आहे कनुज पाटील आणि खऱ्या अर्थानं मागील चेंडूवरती त्यांनी इम्प्रेस केलं, प्रभावित केलं. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 11 चेंडू 13 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये.
काय जबरदस्त रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हो इथे आणखीन एक चांगला चेंडू वा कनुज जबरदस्त गोलंदाजी करतायत. सुरुवातीचे दोन्ही चेंडू कनुज पाटील यांच्या कमालीचे पाहायला मिळाले. भेदकता अचूकता त्यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली. आणि इथे जर पाहिलं ना तर आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला कनुज यांच्या माध्यमातून. अत्यंत घातक आणि दाहक गोलंदाजी राजेशाही थाटामध्ये सुरुवातीचे दोन्ही चेंडू कनुजनं टाकलेत. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली कनुज पाटील यांच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हो यावेळेस फक्त चेंडूला दिशा दिली. बॅटचा पेस ओपन केला. डीप थर्डला फिल्डर आहे त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली सेकंडचा कॉल केलाय. उदय वेगाने 2 धावा धावलेत परंतु समीर मागे राहिले होते आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 19 धावा. धावफलकावरती येणारे 9 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. खऱ्या अर्थाने एवन जोडी जबरदस्त कार्य आपल्याला पाहायला मिळतंय आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक व्यक्तिमत्वाने त्यांना देखील खूप चांगली साथ दिलेली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज कनुज पाटील ओव्हर द विकेट स्ट्रायकिंग एंडला उदय तांगडे आपल्याला पाहायला मिळतोय. हो यावेळेस उदय यांच्या बॅट मधून आकाशाला गवसणी घालणारा ठोकलाय दर्जेदार अस्मानी सुलतानी टोला. सिक्सर. थँक्यू. काय जबरदस्त फटका. उदय तांगडी रंगात आलेत आणि त्यांच्या बॅट मधून आपल्याला षटकार पाहायला मिळतो. या मॅच मध्ये घुसखोरी केली आहे. या मॅच मध्ये शिरकाव केलाय. या मॅच मध्ये कमबॅक केलाय. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघाने जबरदस्त कामगिरी. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 25 धावा. खाडी संघाने हा सामना जिंकला तर सलग 3 वर्ष या टीमला जयेश तांगडे यांच्याकडून टी शर्ट, धर्मेंद्र तांगडे यांच्याकडून बोकड आणि 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. तदनंतर प्रमोदजी तांगडे यांच्याकडून टी शर्ट, धीरज बाबूराव तांगडे यांच्याकडून शूज आणि महेश सीताराम तांगडे यांच्याकडून देखील 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. प्रसाद तांगडे यांच्याकडून देखील 5,000चं कॅश प्राइज. हो यावेळेस देखील फक्त चेंडूला दिशा दिल्याने बॉल चालेल लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. या मॅच मध्ये स्कोरीचं लेवल फक्त एका धावेची आवश्यकता. श्री कानाई माता चषक 2026 जिंकण्यासाठी अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी टीमला फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता. काय जबरदस्त कामगिरी केलेली आहे. आजचा दिवस खऱ्या अर्थानं अनिल अंकलेश खार्डी संघाने गाजवला. आजच्या दिवसामध्ये धुमाकूल घातला या संघाने आणि लाजवाब कामगिरी पाहायला मिळाली आहे. गोलंदाज तयार आणि ते सामना जिंकलाय. मॅच फिनिश. श्री कानाई माता चषकावरती नाव कोरलंय. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी विकी शेठ म्हात्रे यांच्या संघाने अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी अभिनंदन. समीर तांगडी अभिनंदन. वैभव वैती अभिनंदन. आदित्य तांगडी जबरदस्त कामगिरी अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या संघाने केलेली आहे.